होणाऱ्या सुनेचा फोटो तरी दाखव मला, कळू देत तरी कोण अप्सरा या घरात सून म्हणून होणार आहे, कुणाचं भाग्य उजळलंय. काय ग मंगल? हॅलो, मी आलोच. हा वंस, आपल्याकडे आहे का तिचा एखादा फोटो? नाही नाही अगं, फोटो नाही आलाय. म्हणजे आणून देणार होते ते लोक, पण नाही आला अजून. फोटोच नाहीये? अगं म्हणजे फोटोचा प्रश्नच आला नाही. आम्ही प्रत्यक्षच भेटलो ना तिला. अगं तुम्ही भेटला होतात, पण मला दाखव ना फोटो, कळू देत ना, का लपून ठेवायचंय? हा काय ग मंगल, पटतंय का? हो 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 काय हो? म्हणजे तू जे म्हणालीस ते. अगं मी म्हंटल ही फोटो दाखवत नाही, हे पटतंय तुला? हा, हे नाही पटत. काय ग वहिनी? बघ ना. हो पण इतकी काय घाई आहे? साखरपुड्यात होईल की भेट, तेव्हा भेटा. म्हणजे साखरपुड्यापर्यंत तुझ्या सुनेला बघायचंच नाही मी? आकाशला तरी भेटू का? का त्याला सुद्धा लग्नातच भेटायचंय मी? हो छे, भाऊजींना आहे कुठे वेळ? आता आज पण बघा लग्नासाठी होम करायला गेलेत. होम करायला? हो ना. वहिनी, 100 वर्ष आयुष्य आहे आकाशला. आकाश, हाय आकाश. कॉंग्रॅच्युलेशन आकाश. थँक्यू. आणि काय रे, माझ्या मुलाच्या लग्नाचं मॅनेजमेंट करण्याच्या आधी स्वतःचं लग्नच मॅनेज केलंस? बरं मला एक सांग आकाश, तू तरी मुलीचा फोटो बघितलायस ना? नाही, अजून नाही. कमाल आहे. हा नाही, आणि तुझी आई किती म्हणू देत की तू लग्नासाठी होकार दिलायस, पण जोपर्यंत तू मुलीचा फोटो बघून हो म्हणत नाहीस ना लग्नाला, तोपर्यंत माझ्यासाठी हा होकार असूच शकत नाही. आकाश, जावर मुलीचा फोटो बघ. आणि भाऊजी आता लवकरच तिला भेटायचाही प्लॅन करा. काय अवनी, काय साखरपुड्याच्या आधी भेटणं नाही, पटत नाहीये मला. नाही तर काय. जयू, अगं कुठल्या जगात वावरतीस तू? हल्लीची मुलं ना लग्नाआधी फक्त भेटतच नाहीत, काय काय करतात हे माहिती नाहीये का तुला? हा आकाश, आय मीन डेटिंग वगैरे रे. आकाश भाऊजी, मी हवं तर मुलीचा नंबर तुम्हाला पाठवते, बोलून घ्या तुम्ही तिच्याशी. वहिनी, नंबर आहे माझ्याकडे. भाऊजी, फोटो बघायला विसरू नका. अवनी, टाइमपास करून झाला असेल तर जरा जेवणाचं बघतेस? हो. काय ग? नाही, फोटो नव्हता ना मग? अहो, होता फोटो, पण तो एकच होता आणि तोही आकाश भाऊजींना बघण्यासाठी ठेवला होता. सो फायनली दादाचं लग्न ठरलंय. आता आपल्या लग्नाचं काय? अगं घरात आहोत ना आपण, कोणीतरी येईल ना अचानक. सो व्हॉट? हे बघ, माझ्या रूमचा दरवाजा कधीच बंद नसतो. तो तर आत्ताही बंद नाहीये. तेच तर बंद नाहीये ना, मग काय चाललंय हे? अरे हे बघ, मी तुझ्याकडे घरची नाहीये यार, आणि माझ्या घरचे तुझ्या घरच्यांना एवढे कूल नाहीयेत. पण प्लीज ना यार, जा ना इथून, पाया पडतो तुझ्या. नो 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 नो, नॉट सो इझी. म्हणजे नाही नाही, व्हॉट? आत्ता नाही. हे सी, तुला जर हवं असेल मी इथून जावं, यू हॅव टू. कम ऑन यार. ओके, जस्ट डू इट फास्ट यार, कम ऑन. थांब जरा. ओके, केवढी घाई आहे तुला? हा, हे बघ, हे सगळं लग्नानंतर होईल. ओके, तू ना काय? अरे बघ, तसंही दादाचं लग्न ठरलंय, सो आपली लाईन तर क्लिअर आहे. मग लग्नानंतर आपण
नाही ना, फायनली आजच आकाश भाऊजी वसुंधराचा फोटो बघणार होते, पण ते एन्व्हलप कुठून आलं आणि फोटो कुठे? दादा, वहिनी, काय झालं? अरे फोटो नाहीये का वसुंधराचा? हो ते म्हणजे हरकत नाही, मी तिच्या वडिलांना फोन करतो, ते दुसरा फोटो पाठवून देतील. नाही दादा, त्याची काही गरज नाही. इट्स ओके. अरे पाठवतील ते फोटो. हां, जाऊ दे ना दादा, मी बघतो काय ते. नक्की ना? हो नक्की. बरं, येतो आम्ही. बनी, याच्यामध्ये फोटो होता, कुठे गेला? अगाई त्याच्यातच आहे. नीट बघ जरा, तुला माझ्यासारखा चष्मा तर नाही लागला ना? अरे आपल्या दोघांचा नाही, मग कोणाचा? तुझ्या बाबाचा फोटो तू काढला होतास का फ्रेम मधून? हो, तो तर मी माझ्या फ्रेंड्स दाखवायला नेला होता स्कूल मध्ये. माझ्या टीचरने पण बघितला आणि म्हणून ना, एवढं हँडसम आहे तुझा बाबा. आईने कुठे लपून ठेवला होता बाबा? तुझ्या शाळेत कोणी घेऊन जायला सांगितला होता फोटो? कोणी सांगितलं होतं टीचरला दाखवायला? माझी परमिशन घेतली होती तू? ओ हॅलो, माझ्या बाबाचा फोटो आहे, तुला का विचारू? शहाण्या, बॅगेत नाही ना ठेवलायस? अरे कुठे गेला? बनी, शाळेत विसरलास का तू? बनी, बनीने नसता नेला हा फोटो शाळेत तर माझ्यात हिंमत होती का फोटो बघायची? माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो. माझा नवरा जाऊन 20 वर्ष झाली, पण माझ्या दुसऱ्या लग्नासाठी कोणी प्रयत्न नाही केला. मला जर दुसऱ्या संसाराचा चान्स नाही मिळाला तर तिला तरी का मिळावा? मी पण बघते ना, या घरात सून म्हणून ही कशी येते ते. चल मी निघते जय. तसंही तू तुझ्या होणाऱ्या सोनेचा फोटो दाखवायला तयार नाहीचेस, मग मी इथे थांबून काय करू ना? नाही नाही, मला एक महत्वाची मीटिंग सुद्धा आहे, मी निघते. हा, तनया, अगं ती वॉशरूमला गेली आहे ना, येईल ना? हो ठीक आहे, मी तिला बोलवते आणि आम्ही निघतो. हा, आणि तसंही तुझं घर काही माझ्यासाठी नवीन नाही, मी शोधते. तनया, काय? आज ना आता कोणीतरी बघेल ना. ओके फाईन, निघते मी. अखिल, आय लव्ह यू. ओके बाय बाय. वरती लावलंस, खाली लावायचं होतं ना? तू मला नको शिकवू. तुझी टर्न झाली, आता माझी टर्न. हे अगं हळू बोला ग. अहो जरा फोन घ्या. खरोखर तुम्ही पण ना, चहा पिता तर काय फोन नाही का उचलू शकत? चहा पिणं जास्ती महत्वाचं आहे. भाई, अवनीताईंचा फोन. हा बोला अवनीताई. अहो, तुम्ही मला अवनीताई का म्हणताय? अवनी म्हणा, तुमच्या वसुंधरा सारखी आहे ना मी. हो खरंय. बोला ना अवनी. म्हणजे बोल ना अवनी. अहो, मला वसुंधरा आणि आकाश भाऊजींबद्दल बोलायचं होतं जरा. हो का? आकाश भाऊजी आणि वसुंधराची ही दुसरी वेळ आहे, माहिती आहे, पण ते दोघं एकमेकांसोबत फ्रीज झाले नाही तर कसं होणार?
त्या दोघांना एकमेकांना भेटवायचा एक प्रयत्न फेल गेलाय आपला. हो ना, आमच्या वसुनी तर अजून आकाशरावांचा फोटो सुद्धा पाहिला नाही. काय बोलताय? अहो इथेही तीच गत आहे. त्या दोघांना भेटवायचा अजून एक आपण प्रयत्न केला तर? हो, नाही म्हणजे कसं, त्या दोघांनी एकमेकांना बघितलं नाहीये, समजून घेतलं नाहीये आणि अशातच होकार दिलाय. मला हे काही बरं वाटत नाही. नाही खरंय तुमचं, पण होणाऱ्या नवऱ्याला जाऊन भेट म्हटलं तर सहज आमची वसू काही जाऊन भेटणार नाही होता ना. हो ते आहेच म्हणा. काकू, माझ्या डोक्यात एक आयडिया आलीये बघा. म्हणजे तुम्हाला पटतंय तर? बोला ना. तुमच्या घराच्या जवळ जे पार्क आहे ना, हा, तिकडे काही करून वसुंधराला दुपारी पाठवा आणि त्याच पार्कात मी आकाश भाऊजींना पाठवायची सोय करते. हा पण वसुंधराला एकटीलाच पाठवा, म्हणजे ते एकमेकांच्या समोर येतील आणि मग घेतील एकमेकांना समजून. काय वाटतंय तुम्हाला? आयडिया चांगली आहे. मी आत्ताच बोलते वसूशी. फायनली वसू आणि आकाशराव एकमेकांना भेटणार. चला. हॅलो 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 हॅलो, हा बोला. अवनी, मी काय म्हणत होते, पण ते दोघं एकमेकांना ओळखणार कसे? तुम्ही त्याची काळजी नका करू, ते मी बघते. माझा एक गुप्तहेर पाठवते मी सोबत. मग काय चिंताच नाही. हो. अच्छा. अवनी खूप हुशार आहे हो. हाय मॉम, हाय डॅड. वा, आज मम्मा मला किती दिवसांनी फ्री बसलेली दिसतेय. व्हॉट हॅपन मम्मा? ऑल ओके ना? अनुज, मला एक गोष्ट सांग. मी तुला कधी कुठलं बंधन घातलंय? अगं हे काय बोलतेस मम्मा, तू असं कधीच केलेलं नाही. एक मिनिट नीट आठव आणि मग सांग. मी तुला कधी कुठली गोष्ट जबरदस्तीने करायला लावली किंवा माझ्या धाकामुळे तुला असं वाटलं की एखादी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवावी? अगं मम्मा, तू असं कधीच काही केलेलं नाहीयेस. आणि मी तर सांगतो, तू तर जगातली सगळ्यात बेस्ट मम्मा आहेस. खरंच मम्मा, युअर बेस्टेस्ट. काय झालंय? तू का चिडलीयस माझ्यावर? चिडू नको तर काय करू मी? बेस्ट मम्मा आहे ना मी, जगातली बेस्ट मम्मा आहे ना. अगं हो मम्मा, पण तरीही तुझ्या आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट लपवून ठेवलीस तू माझ्यापासून. करोडोंचा बिझनेस करते मी, मला सगळं समजतं. माझं सगळीकडे बारीक लक्ष असतं, माहितीये ना. आज आपण ठाकूरांच्या घरी गेलो होतो ना. तिथे मला काय म्हणालीस तू? मम्मा मी जरा बाथरूमला जाऊन येते. हो ना, बाथरूमला गेली होतीस ना. मग अखिलच्या रूम मधनं कशी काय बाहेर आलीस? ते होय मम्मा, मी तर वॉशरूमलाच गेले होते अगं, पण तिथे तो काय? तो अचानक रूम मध्ये आला की तू बाथरूमलाच गेली होतीस पण ती अखिलची रूम निघाली. हा तनया, तुझे आणि अखिलचे सगळे धंदे बघितलेत मी. आय लव्ह यू, आय मिस यू. मम्मा, आय मिस यू तर मी नव्हते म्हणाले. काय? नाही, मला समजलं नाही काही. म्हणजे अखिल आता तुला माझ्यापेक्षा महत्वाचा वाटायला लागलाय. सॉरी 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 मम्मा, मला वाटलं तुला कळलं तर तू चिडशील माझ्यावर, रागवशील. आणि बघ ना, तो खरंच चिडलीयस माझ्यावर. अगं मम्मा बास आता. अगं ती खरंच रडायला लागली. तनू, अगं तुझी मम्मा तुझी मस्करी करतेय. हो ना डिअर, मस्करीच करतेस ना. हो. एक मिनिट, तुम्ही सगळे मिळून माझ्यावर प्रँक करत होता? आणि मम्मा तूही सामील झाली का ग यांच्यात? मम्मा, तू खरंच नाही ना चिडलीयस माझ्यावर? नाही ग लाडोबा, नाही चिडलीये मी. पण तू जो मुलगा निवडलायस ना, तो आवडला मला. मला मान्य आहे की ठाकूरांचं घर 3 भावांमध्ये डिवाइड झालंय, पण 100-150 कोटीचं साम्राज्य आहे त्यांचं. हो ना? हो नक्कीच आहे. आपल्या इब्रतीला साजेसा मुलगा निवडलाय नेहमी, करोडपती. मम्मा, मला खात्री होती
तुला अखिल नक्की आवडला. तनया, तू विशाखाची मुलगी आहेस हे विसरू नकोस हं? त्यामुळे यापुढे अखिलला चोरून भेटणं बंद. त्याला माझा निरोप दे. त्याला सांग मी भेटायला बोलवलंय. आर यू सिरियस मम्मा? म्हणजे रिश्ता आहे ना? थँक्यू 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 थँक्यू. अगं. मी त्याला फोन करून आला. एक मिनिट. अगं तनया, एक तनया जितकी खुश झाली ना इतकं आपल्याला खुश नाही होता येणार. मला मान्य आहे ठाकूरांचा 100-150 कोटीचा बिझनेस आहे, पण त्यांच्यावरती काही लोन्स नाहीत ना हे बघितलं पाहिजे. आणि अनुज, पुढच्या 2 दिवसामध्ये याची सगळी माहिती काढ. हो मम्मा. आणि तुम्ही हो डिअर. नुसतं हो हो म्हणत मान हलवत बसू नका. नो डिअर. या सगळ्यामध्ये अनुजला मदत करा. हो. हे काय, तुम्ही दोघं मला का नमस्कार करताय? पती हा देवासमान असतो ना. भरताने रामाच्या पादुकांची पूजा करून राज्य सांभाळलं होतं. मी तर फक्त नमस्कार करतोय. वाह, आली. इतक्या वर्षानंतर का होईना तुम्हाला अक्कल आली. वाह, छान. अहो ऐका ना, मी आत्ताच अखिलला म्हणत होते, काय? या जगात तुमच्या एवढं हुशार कोणीच नाही बघा. माझं ना जरा एक काम होतं, तेवढं कराल का प्लीज? काम? हा. कसलं काम? अरे दादा, फार काही नाहीये, छोटं काम आहे. फक्त आकाश दादाला पार्क मध्ये घेऊन जायचं. काय? तुम्हाला दुसरं कोण भेटलं नाही का? नाही 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 नाही, मला नाही जमणार. हे बघा, मला उगीच ना बळीचा बकरा बनवू नका. आज वर्किंग डे आणि सगळ्यांना माहिती आहे वर्किंग डेला वेळ वाया घालवलेला आकाशला चालत नाही. मला नाही जमणार. अरे दादा, तू मोठा भाऊ आहेस ना रे, करणार आहे कन्व्हिन्स. अरे अखिल, मी फक्त नावाला मोठा भाऊ आहे. खरा मोठा भाऊ आकाशच आहे. आणि मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. मला नाही जमणार. हा? काय झालं? काय माहिती. अवनी, काय झालं? आपलं लग्न झाल्यापासून मी आतापर्यंत तुमच्याकडे काहीच नाही मागितलं. अखिल बघ ना, पहिल्यांदा मी एक गोष्ट मागितली तरी पण देत नाहीये. ठीक आहे, नका देऊ तुम्ही. अवनी, अवनी अगं, तू माझ्याकडे काही माग, पण आकाशचा वेळ वाया घालवणं मला नाही जमणार. बघितलंस? अरे दादा, वेळ वाया घालवायचं नाहीये. आपली होणारी वहिनी आहे ना, तिला भेटण्यासाठी पार्क मध्ये घेऊन जायचंय. काय? हो ना. वहिनी, चिनू मुलाला मी रेडी केलंय शाळेकरता. बेबी थोड्या वेळात येऊन त्याला घेऊन जातील. मी आता निघतो, मला जरा महत्वाचं काम आहे. दादा, अखिल, आय सी इन द ऑफिस. आकाश, आकाश, मला जरा वाटेत एका ठिकाणी सोड ना. तुझी गाडीला काय आलं? गाडी? हे अरे, गाडी पंक्चर झाली. हां, मग टायर चेंज कर ना, स्टेपनी असेल ना गाडीत. अखिल, तू हेल्प करशील ना? आकाश, अरे माझ्याकडे ना वेळ नाहीये, माझं खूप अर्जंट काम आहे. तू प्लीज मला सोड. ठीक आहे, कुठे जायचंय? पार्कात. पार्कात कसलं आलं अर्जंट काम? आकाश, मी तुला ना वाटेत सगळं सांगतो, पण तू चल, मला खूप उशीर होतोय. हां ठीक आहे, चल चल. हाय अखिल, मम्मानी तुला भेटायला बोलवलंय. सारे ग म प ध नि सा सा नि ध प म. बसू, एक मिनिट जरा इकडे. काय झालं? ऐक ना, माझा क्लास चालू आहे. ना, आजच्या दिवस जरा क्लास लवकर आटोपता घे ना. तुला पार्क मध्ये जावं लागणार आहे एका क्लायंटला भेटायला, अर्जंट आहे. आई, बाबांना पाठव ना, बाबा जातील. बघ, अर्धा तास पण नाही झाला क्लास सुरू करून. इतक्यात क्लास नाही संपू शकत मी. बाबांना पाठवते. बरोबर आहे ग. आता काय, तुझं लग्न ठरलंय ना, तू कशाला आम्हाला मदत करशील? मला वाटलं होतं एवढी मोठी ऑर्डर आहे, एवढा मोठा क्लायंट आहे, बाबांचं जरा ओझं कमी करशील, पण नाही. तुला तुझं काम महत्वाचं आहे ना. काय गाई,
कुठून शिकलीस एवढा ओव्हर ड्रामा करायला? अगं जाते. मुलांनो आपापसात रियाज करा. 15 मिनिटात तुमचे पेरेंट्स येतील. उद्या अर्धा तास जास्त क्लास घेईन. थँक्यू वसू. तुला अजून आमची काळजी आहे बघून खूप बरं वाटलं. ही काय करतेस? तुझ्यावर टीव्हीचा खूप परिणाम व्हायला लागला. बरं मी काय म्हणते, तू त्यांना पार्कात का बोलवतेस? नर्सरीतच बोलव ना. पार्कात कुठे शोधत बसू मी त्यांना? ते कसं आहे, नर्सरीत जर आले ना तर फुलं तिथल्या तिथे दाखवता येतील आणि काय ते फायनल करता येईल. तू नर्सरीत बोलव त्यांना. अगं पण तुझ्या नवऱ्याला काय कारण सांगून नर्सरीत बोलवणार? पार्कच बरं आहे. काय 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 म्हण? अगं मी म्हटलं त्या क्लायंटना त्यांची बर्थडे पार्टी पार्कातच करायची, तर मग ते व्हेन्यू बघूनच कळेल ना तिथे काय हवं नको ते. आणि आता त्यांनी व्हेन्यू फायनल केलाय म्हटल्यावर आपण कसं नकार देणार ना. चल आटप. आई, ते नवरा नवरा काय करत होतीस ते सांग. अगं म्हणजे ते नवीन नवरा नवरी आहेत ना, त्यांच्यापैकी कोणाचा तरी वाढदिवस आहे. ते जाऊ दे ग, तू लवकर तयार हो. निघायला हवं तुला. निघतेच आहे.